जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर शेतकरी शंकर पाटील जाधव यांचे जिवंत समाधी आंदोलन तुर्तास स्थगित. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील मौजेहाळी येथील शेतकरी शंकर बाबूराव पाटील जाधव हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी दिनांक 30 मार्च 2025 पासून आपल्या शेतामध्ये आमरण उपोषणासाठी बसले होते. दिनांक 3 एप्रिल 2025 पर्यंत शासनाने माझ्या मागण्या तातडीने सोडविल्या नाही तर मी माझ्या शेतामध्ये खोदून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये जिवंत समाधी घेणार असल्याचा इशारा सरकारला दिला होता. ठरल्याप्रमाणे शंकर पाटील जाधव हे जिवंत समाधी घेण्यासाठी दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी खड्ड्यामध्ये उतरले असता यावेळी महिला, नागरिक, मुलं बाळ तसेच देगलूर येथील कार्यकर्ते यांनी सुद्धा तुमच्या सोबत आम्ही देखील जिवंत समाधी घेऊ असा अट्टहास धरला. यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांच्यासोबत शेतकरी शंकर पाटील जाधव यांचा फोनवरून संपर्क झाला असता येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आपण तुमच्या मागण्यांच्या अनुषंगाने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू तसेच चर्चांती बैठकीमध्ये मार्ग काढू अशा स्वरूपाची चर्चा जिल्हाधिकारी राहुल कर्डेले तसेच हाळी येथील शेतकरी शंकर पाटील जाधव यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर शंकर पाटील जाधव यांनी आपले जिवंत समाधी आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. यावेळी देगलूरचे तहसीलदार यांच्याबरोबर मरखेल पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच इतर अनेकांची या जिवंत समाधी आंदोलनस्थळी उपस्थिती होती. विशेष म्हणजे वरुण राजाने देखील या जिवंत समाधी आंदोलनाला यावेळी हजेरी लावली होती. नमस्कार, मी शंकर बाबूराव जाधव पाटील हाळी, एक शेतकरी. माझा जो आजचा जो मागण्या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या वगैरे इतर मागण्यासाठी जो आज जीवन समाधी घेण्याचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला पाऊस आणि पाणी भरपूर साथ दिलेले आहे आम्हाला. आणि त्या समाधी घेण्यासाठी समाजा खड्ड्यामध्ये उतरलो होतो. माझ्यासोबत भरपूर असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबतच समाधी घेण्याचा निर्णय घेत होते. त्यामध्ये सर्वांनी मला सांगितले की तुम्ही समाधी घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जर तुम्ही हा समाधी घेतलात तर आम्ही सुद्धा तुमच्यासोबत समाधी घेऊ. इथे जमा झालेले बायका पोरं सुद्धा त्यांनी सुद्धा असा निर्णय घेतला होते की तुमच्यासोबत आम्ही सुद्धा समाधी घेतात, आम्ही ते जिवंत राहून काय करावं, तुम्ही जर समाधी घेतल्यावर आम्हाला तरी आमचा जीव लागेल का, असं सर्व नागरिकांचं बायकांचं आमच्यासोबत काही देगलूरचे इतर कार्यकर्ते आले होते, त्यांनी सुद्धा असं त्यांचं मत होतं. त्यामुळे आणि कलेक्टर साहेबाला फोन लावला, तहसीलदार साहेब इथं आले होते. कलेक्टर साहेब फोनवर सांगितले की तुमचे जे काही मागण्या आहेत, महत्वाचे मोठे मागण्या आहेत, तिथं आपण वरी पाठपुरावा करू, प्रत्यक्ष पाठपुरावा करू आणि ज्या मागण्या सोडवण्यासारख्या आहेत त्या बाबतीमध्ये आपण पुढच्या आठवड्यामध्ये बैठक लावून नांदेडला आमच्या कलेक्टर माझ्या अंडरमध्ये आणि तिथं आपण त्याबद्दल चर्चा करून ज्या काही सोडवता येतील त्या गोष्टी आपण सोडू. ज्या किरकोळ प्रश्न आहेत, निराधार संजयगांनी सवालबाळच्या पैसे मिळत नाहीत, काही अडचणी आहेत, त्या बाबतीत मी स्वतः पाहिलेलं आहे. माझ्या तहसीलमध्ये भरपूर लोकांचे प्रॉब्लेम चालू आहेत सवालबाळच्या बाबतीमध्ये. ते डीबीटी बद्दल लागू केल्यापासून हा प्रॉब्लेम फार मोठा घोळ झालेला आहे. त्या घोळाचा आपण सोयीस्कर काय पद्धतीने मार्ग काढता येते त्याबद्दल आपण विचार करू. तुम्ही त्याबद्दल अनुभवातून बोललात, तुम्ही मला दाखवून दिलात हे मार्ग सवालबाळचा किती प्रॉब्लेम आहे आणि मी स्वतः बघतोय आणि तुमच्याबद्दल मी ह्या बाबतीमध्ये मी तुमचं कौतुक करतो असं मला स्वतः कलेक्टर साहेबांनी सांगितले. फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो वयोवृद्ध नागरिकांचा. तर त्या बाबतीमध्ये बसून चर्चा करू, डिस्कशन करू, त्यामध्ये आपण कशा प्रकारे काय मार्ग काढता येतील ते आपण काढू असं त्यांनी मला बैठकीमध्ये निर्णय घेऊ असं आश्वासन दिले. त्या दृष्टीने आम्ही काय निर्णय घेतलो सर्वांनी मिळून. गावकऱ्यांची इच्छा होती, सर्व माता भगिनींची इच्छा होती, सर्व शेतकऱ्यांची इच्छा होती की आज तुम्ही जीवन समाधी घेऊ नका, वाटल्या शासनाला वेळ द्या, आणखी 4 दिवस 8 दिवस 15 दिवस. जर नाहीच गेले तर आपल्याला अजून पुढे आपला खड्डा रेडीच आहे, त्याबद्दल काही वाद नाहीये असं म्हणून सांगितल्यामुळे आणि मी तो निर्णय घेतलो की आजचा तुर्तास आजचा कार्यक्रम आमचा समाधी घेण्याचा स्थगित केलो आणि शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी 8 दिवसामध्ये बैठक लावण्याचं लेखी दिलेलं आहे. तसं त्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम आम्ही स्थगित केला आहोत. सर्वांना नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर मारुतराव जाधव. आम्ही सर्व गावच्या वतीनं शंकर पाटील जे आमचे शासनाला जी मागणी करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमचं पूर्ण गाव त्यांच्या सोबत आहे. आमचे जोपर्यंत आमची पूर्ण मागण्या होणार नाहीत, शासनाने मंजुरी देणार नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या लढ्याला आम्ही सहकार्य करणार आहोत. आणि आमचं हे जे उपोषण आहे ते सतत चालूच राहणार आहे जोपर्यंत जीवन समाधी सुद्धा त्यासाठी ठाम निर्णय घेणार आहेत. त्यासाठी शासनानं लवकरात लवकर आमची समस्या सोडवावेत हीच शासनाला आमची कळकळीची विनंती आहे. आमचे आज गारा, पाऊस, हवा पूर्ण आज वातावरण खराब असताना सुद्धा आमच्या गावातले आणि ह्या पंचक्रोशातले सर्व नागरिक ह्या ठिकाणी येऊन सर्वांनी यांच्या उपोषणाला साथ दिली आणि ही साथ कायमस्वरूपी राहणार आहे.
शंकर पाटलासोबत आमचं नेहमीसाठी त्यांना सहकार्य राहणार आहे। त्यासाठी शासनाने लवकर निर्णय घेऊन आमचे प्रश्न सोडवावेत हीच विनंती आहे। हाळी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर बापूराव जाधव पाटील हे पाडव्याच्या औचित्य साधून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे, लाडक्या बहिणीला 21 रुपये अनुदान मिळालं पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, यासह इतर विविध मागण्यासाठी शासनाकडे निवेदन देऊन 30 तारखेला आमरण उपोषणाला बसले होते। पण त्याची दखल शासनानं प्रशासनानं या ठिकाणी घेतली नाही। खरं तर मोदी साहेबांनं 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मैं भाई और बहनों मैं सत्ते में आते ही किसानों का कर्जा सारा कर्जा माफ कर दूंगा असे आश्वासन दिले होतं, पण कर्जमाफी झाली नाही। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं या ठिकाणी कर्जमाफी देण्याचं जाहीर आश्वासन जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केला होता। 4 महिने झाले पण कर्जमाफी शेतकऱ्याची काही झालीच नाही। उलट शासनाच्या वतीनं शेतकरी बांधवाला या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही, आपण शेतकऱ्यांनी कर्ज या ठिकाणी बँकेतलं कर्ज फेडलं पाहिजे, फेडावं असं आवाहन या ठिकाणी शासनाच्या वतीनं करण्यानं शेतकरी बांधवांमध्ये महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांमध्ये संतापाची लाट या ठिकाणी निर्माण झाली, तीव्र भावना या ठिकाणी निर्माण झाली। म्हणून या ठिकाणी शंकरराव जाधव आज जीवन समाधी या ठिकाणी आंदोलन घेणार होते। आम्ही सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 3 दिवसापूर्वी मंगळवारी देगलूरच्या तहसील कार्यालयामध्ये भाजपचा जो जाहीरनामा होता शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याचं, शेतकऱ्यांना वर्षाला जे 6000 रुपये अनुदान दिलं जातं नमो योजनेअंतर्गत, त्या अनुदानात वाढ करण्याचं आणि लाडक्या बहिणीला 21 रुपये अनुदान करण्याचं जे आश्वासन जाहीरनामा जो प्रसिद्ध केला होता, तो दिलेला जाहीरनामा त्या ठिकाणी अंमलात आणला नाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलमध्ये निदर्शने केलो, जाहीरनामा त्या ठिकाणी जाळून टाकून दिलो। आज या ठिकाणी जीवन समाधी आंदोलन या ठिकाणी शंकरराव जाधवांचं होतं। जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी फोनवरून विनंती केली, तहसीलदार साहेब आले, लेखी निवेदन या ठिकाणी दिलं। येणाऱ्या 8 दिवसामध्ये एक विशेष बैठक त्या ठिकाणी लावून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या शासन दरबारी मांडून आणि जिल्हा स्तरावरती असलेल्या मागण्या तात्काळ मंजूर मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानं आज त्यांचं जीवन समाधी आंदोलन खरं तर आज वारं वावदान पाऊस वादळ या हाळी परिसरामध्ये होतं। तशा परिस्थितीमध्ये हजारो जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होतं। जाधवांनी समाधी घेण्यासाठी जो खड्डा खोदलेला होता त्या खड्ड्यामध्ये त्यांनी सकाळपासूनच त्या ठिकाणी समाधी घेण्यासाठी विराजमान झाले होते, पण आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांना खड्ड्यामध्ये जाऊन तुम्ही जर समाधी घेत असताल तर आम्ही सुद्धा तुमच्यासोबत जीवन समाधी घेऊ, अन्यथा आपण बाहेर यावं अशी विनंती त्या ठिकाणी त्यांना महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आली, गावकऱ्याच्या वतीने करण्यात आली। अक्षरशः महिला त्या ठिकाणी धाय मोकून रडत होते। म्हणून सर्वांची विनंती मान्य करून आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन दिल्यामुळं, तहसीलदार साहेबांना आश्वासन दिल्यामुळं आजचं जे जीवन समाधी आंदोलन आहे ते तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। धन्यवाद।